रविवारचा सार्थकच्या पप्पांचा आणि माझा उपवास असतो. सकाळी आमचा उपवास असल्यामुळे म्हणलं आज वडापाव करावा. म्हणून मग लागले तयारीला. सगळ्यात आधी बटाटे उकडून घेतले. मग बटाट्याची भाजी बनवायला घेतली. भाजी बनवून झाली की वडापावसाठी लागणारे बेसन कालवून घेऊया म्हणलं. म्हणून मग घेतलं बेसन. त्यात हळद, मीठ, ओवा घालून घेतला आणि वडापावसाठी लागेल अशा पद्धतीने ते कालवून घेतले. बेसन कालवून झालं की बटाट्याच्या भाजीचे वडे करायला घेतले. वडे करून झाल्यानंतर लगेचच मग कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले. तेल चांगलं गरम झालं की मग त्यात वडे सोडले आणि तळून घेतले. मग काय लगेचच मिरच्या टाकून तळून घेतल्या. मिरच्या तळून झाल्या की लगेच मिरच्यावर मीठ थोडंसं टाकले. तोवर सार्थकचे पप्पा आले म्हणून त्यांना गरम गरम खायला वाढतच होते. तोवर सार्थक लागला पप्पांच्या मागे. सार्थक त्याच्या पप्पाला कामावरून आल्यावर फ्रेश व्हायला सुद्धा वेळ देत नाही. लगेच त्यांच्या मागे लागतो. म्हणून मग त्याला एक पाव दिला. तो बसला खात. सार्थक खेळत होता तोवर त्याचे पप्पा गेले फ्रेश व्हायला. तोवर सार्थक बसला आजीपाशी खेळत त्याच्या. तो खेळतच होता तोवर त्याला त्याचे पप्पा दिसले. मग काय गेला तो पप्पांकडे फोन बघत बसला.